आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग म्हणजे साध्या ब्लाऊजची। तुम्ही इथं बघू शकता कार्ड पेपर घेतलेला आहे। कार्ड पेपर जे आहे फोल्ड करून घ्यायचा आहे, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे। इंची टेपने उंची टाकून घ्यायची आहे। ब्लाऊजची उंची आहे 13, तर मी इथं 14 वर मार्किंग करून घेत आहे। सरळ पद्धतीने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे, शोल्डर 5 घ्यायचा आहे। 5 वर इथं मी मार्किंग करून घेत आहे। शोल्डर 5चं घेतल्याच्या नंतर मोंडा 5.5चा घ्यायचा आहे। 5.5 वर इथं मी मार्किंग करून घेत आहे। तुम्ही इथं बघू शकता। आता हे पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग, पूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। इंची टेप घ्यायचा आहे, फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच लांबी आहे 9 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर 2 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचे। पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायचं आहे, जशास तसं। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। साइडने पण रेष ओढून घ्यायचं आहे पट्टीने सरळ। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेपने मोंड्याला आकार देण्यासाठी 1.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण बॅक साईडला मोंड्याला आकार देतो त्यावेळेस 1.5 वर मार्किंग करूनच मोंड्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने मोंड्याला आकार देण्यासाठी मी इथं पट्टीचा वापर करत आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर शोल्डरच्या साइडने 2.25 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची 8 आहे। 8 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साइडने गळ्याला आकार देण्यासाठी 3 वर मार्किंग करत आहे मी अशा पद्धतीने। तुम्ही इथं 3.5 पण घेऊ शकतात। पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। बॅकचा गळा जो आहे तो गोलच आहे, गोल असा आकार देऊन घेत आहे मी अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बॅक साइड ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस बॅक साइडला पण टक्स असतो तो टाकून घ्यायचा आहे। इंची टेप पकडायची आहे शोल्डरच्या साइडने, खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 4चा घ्यायचा आहे। साइडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। 4चा टक्स घेतल्याच्या नंतर पाठीला ब्लाऊज उचलत नाही, प्रॉपर पद्धतीने बसतो, त्यासाठी 4 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थितपणे मी तुम्हाला कट करून दाखवते। 36 साइज ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग सांगत आहे साध्या ब्लाऊजची। कटिंग केल्याच्या नंतर बॅक साइड जो आहे तो प्रॉपर पद्धतीने पेपरावर ठेवून घ्यायचा आहे आणि जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फ्रंट साइडचे माप कशा पद्धतीने घ्यायचे ते मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगते। व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खालच्या साइडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि हुक्काच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला सांगत आहे, खालच्या साइडने 1 इंच घ्यायचं आहे, हुक्काच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बॅक साइड जे आहे ब्लाऊजची ते साइडला काढायची आहे सरळ पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता मी पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून दाखवते तुम्हाला। खालच्या साइडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि हुक्काच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत, ज्यांना ब्लाऊज शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। साध्या ब्लाऊजपासून मी तुम्हाला सांगत आहे।
शोल्डरच्या साईडने 5.5वर इथं मार्किंग करायची आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी 5.5वर मार्किंग करायची आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रॉपर पद्धतीने 1 इंचवर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। शोल्डरच्या साईडने 2.25वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची 6 आहे, 6वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने 2.5वर मार्किंग करायचं आहे। गळा गोल येण्यासाठी मी इथं 2.5वर मार्किंग करून घेत आहे। आता हे जशास तसं इथं सरळ रेष ओढून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। समोरचा जो गळा आहे तो गोलच आहे, गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचा माप टाकायचा आहे। क्रॉसपट्टीची उंची आहे 3वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने 2.5वर मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढायची आहे सरळ। तुम्ही इथं बघू शकता, सरळ रेष ओढायची आहे। क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। थोडासा क्रॉस असा आकार द्यायचा आहे, कर्व आकार आला पाहिजे थोडासा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे, व्यवस्थितपणे शोल्डरच्या साईडने पकडायचा आहे। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता टक्स कशा पद्धतीने टाकायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 2.5चा घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता 2.5चा घेतलेला आहे। साईडने 1 इंचवर मार्किंग करायचं आहे। साईडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सरळ मार्किंग केलेले रेष ओढून घ्यायचं आहे। इंची टेप घ्यायचा आहे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चा घ्यायचा आहे। 2.5 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चाच घ्यायचा आहे। मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चाच घ्यायचा आहे। चारी पण टक्स इथं 2.5चेच घ्यायचे आहेत। 2.5चा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते, त्यासाठी 2.5चाच घ्यायचा आहे। ब्लाऊज तुमचा किती पण साईजचा असू दे, साधा ब्लाऊजला अशा पद्धतीनेच टक्स घ्यायचे आहेत 2.5चे। तुम्ही इथं बघू शकता, प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग। त्याच्यानंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे व्यवस्थितपणे। आता मी हे कट करून घेत आहे। आता इथं 1 इंचवर मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला साईडने एक एक्स्ट्राचा कपडा थोडासा लागत आहे, त्यासाठी मी तुम्हाला इथं एक्स्ट्राचा कपडा घेऊन दाखवत आहे। समोर चालून आपल्याला कपडा जो आहे तो कमी पडायला नको, त्यासाठी आपल्याला पेपरवरच एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। एक्स्ट्राची मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थितपणे इथं कट करून दाखवते। साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग करण्याची खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीनेच तुम्ही माप टाकायचे आहेत। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। आता हे पेपर जे कटिंग जे आहे ते झालेली आहे। आपण 36 साईज ब्लाऊजची ज्यावेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस हा पेपर आपण वापरू शकतो। तुम्हाला इथं मी व्यवस्थितपणे कट करून दाखवत आहे अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे प्रॉपर पद्धतीने। साधा ब्लाऊज असेल तर जे पेपर आपण कटिंग केलेला आहे तोच पेपर ठेवायचा आहे प्रॉपर पद्धतीने। 36 साईज ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। ज्या नवीन मैत्रिणी आहेत शिकणाऱ्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने। एकदा दोनदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। पहिल्यांदा तुम्ही पेपर कटिंग करायला घ्या,
त्याच्यानंतरच तुम्ही अस्तर जे आहे कटिंग करा.